हे आमच्या गावचं तळा आहे आणि इथे एक कुत्रा आहे आणि इकडे नमू पण व्लॉगच बनवत आहे. मी तिचा व्लॉग बनवत आहे, ती माझा व्लॉग बनवत आहे. नमू माझा काढत आहे, मी नमूचा काढत आहे. माझं फ्रंट साईड येत आहे, तुझं बॅक साईड येत आहे. आणि हा नाला बघा आणि इथे कोणीतरी नाही का इथे सोफा ठेवलेला आहे. का बरं ठेवला रिझन आय डोंट नो. अँड हे असं आहे आमच्याकडलं. कसं दिसते सांगा. बघा नेचर. कोणतं नेचर? हे नेचर गाईज, हे नेचर. हां हां, समोरचं नेचर ना. खालचं नेचर खूप खराब आहे. बट अरे माझा जुता निघाला. ई बघू शकता ही चालायला किती जड चाललाय. तर ती म्हणते की दिमाग वापर. आम्हाला सांगितलंय त्या काकाजींनी, आमचे रिलेटिव्ह म्हणजे घरापाचेच आहे, पडोसी. त्यांनी सांगितलंय की हा रस्ता खराब आहे, त्यामुळे या रस्त्याने जावा म्हणून आम्ही या रस्त्याने लेट्स गो स्टार्ट करत आहोत आम्ही जायसाठी. बघू शकता. आणि आमचे इथे वावर होतं, दुसरं नाही का. आम्ही ठेक्याने करायचं ते वावर, दुसऱ्याचं घेऊन ह्याच्यावर. गड्डे नाही दाखवत मी पहिल्यासारखी. दाखवत ना गड्ड्यापाशी काही वेगळी असं नाही. हे बघ गड्डे, किती गड्डे आहे बघू शकता. आणि हे तळ ह्या वर्षीच खोल केलं बघू शकता. तिथे हा रस्ता हवाला साईडचा. आणि आता हा रस्ता आहे, हवाला रस्ता नाही. थांब रस्ता पाहू चला बरं बाप्पा. हे वरत करा पॅन्ट. नाही धुवायला खूप जवळ जाते म्हणून आम्ही असं केलंय. आम्ही पहिले इथे यायचो फवारणी वगैरे बाबा करायची. आणि इथे मासरे मिळते काही असं बांधून आहे. नाही वेळ पाणी नाही यासाठी. पाय आपण त्या रस्त्याने आलो असतो तर लवकर पोहोचलो असतो. ह्या रस्त्याने आलो तर घुमत फिरत या लागलं ना. अरे देवा इथं चिखल आहे. दे छत्री माझ्याकडं, छत्री दे ना. इकडून वा, इकडून चिखलातून रटरट आणि जागा. जब तू इकडून या. थैला फेकून थैला उचला पहिलं. हे काटे असं काटे 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 जमीन बघा. आणि हिचे पाय बघा, पाय माझे पाय. कोणाकोणाचे किती आपले इकडे वाकडे होणार म्हणलं. काहीच दिसत नाही इकडं. हे आता कसं आता कोणतं साप होते. हा पाहते जीप पान केवढी मोठी काढताय. ए तो पाय
कसा करता व्हिडिओ पुन्हा मातीत गेला ना तोंड पाहिलं ना मी आलो खोय का खाते का तेवढं सुद्धा मग मी पाहिलं इंटरेस्ट वाटतं तसं कसा करता तुम्ही एवढं भेताय एवढं दुसऱ्याला भेवा समी आली तिथे आली क्लिप पाहू द्या या हळूहळू या नाही काही जात फोटो या जा बाई पर चालली तर कोणी आलं नाही तर नाही या थोडीशी लेट झाली तू नाही बघा ना या काय मोबाईल मधला पाय मी म्हणलं तो नागोबाई प्लीज आणि तेवढं नसन ए समूह इच्छाधारी नागिन वय नागिन 7 मधली ही या उडसा साप साप पाय ना कोटला कुठे गेला पाय ना हा सोने साप नोय काय किलकिल करतो थांबणं पावडर पाहिला ना का थांबा चांगला सॅटिस्फाईड दिसतंय चालायला लागला आता इच्छा झाली झाला तो कोणता पाहणं फणी काढते का तो खालतून पिवळा आहे बाई हो नाही कोणताच पिवळा आहे जीवन अंगावर येऊन जाईन कुणाच्या हो पांढरा आहे थोडस पिवळी रेश वाटते ना झालं पाहिजे तुमचं मारा मग त्याला कायले मारता ए बयाळ आहे का तू वावरात आहे ना आपल्या मी तिथून आली म्हणलं मी की वेळा दूर होती फोटो कसा आहे नाही दुरूनच ए दुरून याच्या होतं नाही याच्या होतं दाखव फोटो तिचा दाखव किती मला पाण्यात घेऊ लागते माहिती आहे का गणगडीपर्यंत पाणी चालू फवारणीसाठी पाण्याने मोबाईल तिची भावची आता आठवण मध्ये असते हॅलो गाईज आता आमचं झालेलं आहे टोकणं आणि आता जेवण करायचं तर वेळ होता मात्र आम्ही शिदोरीच नाही आणली मग काय खाणार नाही ना म्हणून आम्ही थोडं खाणार नाही एक गोष्ट आम्ही त्यासाठी काही इंटरेस्टिंग गोष्ट आणली होती ती आहे आमचे चॉकलेट्स एनर्जीचं एकमेव साधन आमच्यासाठी सध्या तरी उपलब्ध आहे आमचे हे चॉकलेट्स तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आम्ही खाणार आहे आवड्याच्या पुड्या आणल्या आहेत तशा आमच्या सेफ्टीसाठी त्या खाऊ त्यानंतर मग आता घरी जायचं तसा विचार आहे कारण इकडलं सगळं काम ऑलरेडी झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही थोडासा मजा घेणार आहे तुमच्यासोबत कारण इथे पराठी आहे आणि इतकं हिरवळ आहे की तुम्ही मन घरी कसं कोंडल्यासारखं होतं आणि इथं कसं निसर्गरम्य वातावरणात आलं म्हणजेच आनंदाचा एक उत्साह वाहत असतो आणि त्यासोबत असते ती आमच्या बहिणींची मजा आणि या मजेसोबत असतो आमचा हा छोटूसा मोबाईल आणि तुम्हाला माहित असेल की माझे वडील हे बघू शकता आम्ही छत्रीला कशाने प्रोटेक्ट केलाय भरली नाही पाहिजे म्हणून हा भरली नाही पाहिजे आणि आम्ही वाटेवरच आहो रस्त्यावरच आहो त्यामुळे आम्ही सुरुवात केली आहे या ब्लॉगची आणि या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेऊया थोड्याशा इंटरेस्टिंग मजा आणि सोबत असते परत तपासची ही आमची आहे नौटंकी बाज मुलगी आणि त्यामध्ये आहे रंगबिरंगी अम्ब्रेला आता ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन बघा ना किती सुंदर आहे डार्क पाऊस मात्र एक थेंब पण नाही आणि हिने काढली आहे छत्री बघा ही किती कामाची हे दिसते हे बघा यांची सुरू आहे नौटंकी निस्ती मस्करी काय करणार ह्या आमच्या आहेत दोघी जणी नौटंकी बाज लाईट चालू करता वेगळी पोहोचते ब्राईट
यांना माहीतच नाही गाईज व्हिडिओ सुरू आहे म्हणून ह्या नुसते आपल्या मस्करीत आहे. याचेच काय मोठे फोन लावायचा होता मात्र आमच्या मोबाईल ये जा हमारा है लेकिन हमारे काबू में कुछ नहीं. ऐसा है हमारा. इसको चुभ गया है काटा और देखो इसके रिएक्शन कितने भारी भारी है, जैसे कि खून भी निकल रहा हो इसके उंगली से. हा काटा होय पाहिजे आम्ही त्याचं व्हरायटी सांग कोणते समू कसं वाटलं आज? चांगलं वाटलं. तुला पण वाटलं ना निसर्गरम्य वातावरणात येऊन किती मज्जा येते ते? जावे किती मस्त गेला अशीच बोलते मला जावे जावे नाही का लाईफ डेली लाईफ मध्ये पण ते अशी बोलते ना मग असं वाटते आपण कोटचोय. नाही यार ते सवय झाली मला म्हणून तसं काही नाही. कलर इज बेस्ट. Which one chocolate? कॅन्डी म्हणतो याले साधं बोलता नाही. हे बघा त्याच्या खिशातून किती चॉकलेट्स निघत आहे. प्लीज मला पण द्या. चारच चॉकलेट राहिले जावे. मला पण द्या की. दोन दाबले जावल दे दे तू जावल जावल दे. एकदम शॉट मारला तिच्या चष्म्यावर. अरे तू दे ना. किती रोज याने दोघीने दोन दोन दाबले. नाही एकच दाबा दे ना तर छत्री मारतो. हे छत्री तुटून बेडे दे ना चॉकलेट. दिलं ना चॉकलेट दे ना यार. दे ना यार चॉकलेट. तुला नाही म्हणलं मुडवाला तू दे त्या बाजूला. और वो रहे हमारे बड़े पापा जो कि स्प्रे कर रहे हैं है कचरे पे. हा ना कुठं होतं पावती ते इतकं नाही खलपट निघा ना आता दिसून. हा ना दुखण्याला हे कंगवा खायला लागते खवळा झाल्यासारखं. कितनी केयर है ना मेरे बहन का, आप देख सकते हैं. मैं इतना मेरी केयर. किती राकू राकू ठेवली गाइस माझ्या हाताने खराब झाली छत्री. आय एम सॉरी छत्री. ते पोपटलाल का छाता आज है जाते का? बाय द वे. हो केसा आहे ना म्हणून. मित्रांनो आता आमचं झालं आहे टिबून आणि मी चाललो आहे वापस. टिबून म्हणता नाही त्याला खंगे म्हणता येईल कारण की थोडे थोडेच आहे ना. मी खाली बघून का बरं चालतंय कारण की हा खडतर खूप रस्ता आहे बघू शकता तुम्ही. आता डोळ्यात काढून जावा तुम्ही कुणी. मजा येते मजा येते. चलो छत्री उभारली मी ना सब एकच टाइम. ये देखिए गाइस हमारी लड़की कभी उसके अंदर में दिमाग ही नहीं है, खाली भेजा है इसके जैसा. काऊन त्या ह्या थंड जागेवर लाद दे ना. तिकडे लाद दे ना तिथून. इकडे इकडे काय माती. आता नमू घेऊन नाही पाठीवर पंप. जाबाई घेतो म्हणे पण नमू म्हणे नाही म्हणे तुझे दुकानच न म्हणे तर मी सहन करतो म्हणे. अशी म्हणून ती घेतलं तिच्या पाठीवर पंप आणि चाललो आता आम्ही त्यांना मदत करू लागायला. मस्तपैकी आंघोळ केली सगळं केलं आणि सगळं काय केलं. मस्त झोपाचीच देरी होती दुपारची. का करते कॉल आला या तुम्ही घेऊन. तर आता आम्ही चाललो आहोत घेऊन. नमू से हाय. ती बघा केवढीशी तिच्या पाठीवर पंप आहे. आम्ही आमच्या वडिलांना किती मदत करतो याचं एक उदाहरण आहे ते. आत्ताच आम्ही वावरातून आलो होतो. तुम्हाला माहीतच आहे की कपासाचे टेपणं झालं आणि आम्ही आलो होतो वावरातून. पण काय होते ना आमच्या मोठ्या बाबांना आणि बाबांना भूक लागली तर त्यांचा डब्बा आणि पंप पण घेऊन चाललो आम्ही त्यांना थोडीशी मदत म्हणून. खूप पटापट आम्ही आंघोळ वगैरे केली लगेचच जेवण केलं आणि आता आलो आहो आम्ही पंप आणि हे देण्यासाठी जेवणाचे डबे. ते उपाशी असतील ना म्हणून. हो आता दुपारचा टाईम झालेलाच आहे. 2 वाजले आहे. त्यांना भूक लागली आणि त्यांच्यासाठी नेत आहे आम्ही न्याहारी. ठीक आहे चला.
पंप असं जड आहे दुखून गेले. जेवढा पण तिथे राहून काय होतं? कुठं बसते तिथून बसते का त्याच्यात काय ना काही नाही थैलं तुमच्या याच्यात का हे मीठ वे काय आहे का विनंती हे तुला डबा माहित नाही गाड्या मालिका नाही आम्ही आत्ताच आला आम्ही याच्या आधी म्हणजे just ते डबा कोण होतो भाऊ आणली का एकटी झाली नाही कोण होतं जाबाई हो तेच भाऊ. मी अंदर होती ना. का झालं ए होम सेम सेम असं गाईज मला पण झालंय तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत आहे ना वेगळंच हँड्सला झालंय पण ठीक आहे कारण की नाही का या आपली जे स्किन आहे ना ते निघते म्हणते खराब झालेली आणि नवीन स्किन येते कसं दिसत आहे मला असं होऊ नये म्हणून ते आपण घासत नाही ना त्याच्याकरता निघीन असं कदाचित मी सगळ्यात पहिले कायच्यावर गेली माहिती ज्या बाई हे माहिती ही कायच्यावर गेली मग पहिले जे गचकरांना टाईप झालं ना त्याच्यावर गेली मग म्हणलं येतही नाही झालं ते नाही झालं मग हे कायच आहे बा म्हणलं मग हे कायच आहे बा म्हणलं तर मग समजलं की नाही बा हे वेगळंच होय ते हाताला झालं का पावदे बाई पावदे माझी सोनली पावदे तुझ्या हाताला कुठं झालं हो बंद हाताला असं निघते मग ते हे पांढरं होत आहे पांढरे होते मग त्याला आपण असं करतो ना थोडस निघून जाते ते काळीच आता मी काय म्हणते ईर नाही म्हणत विहीर म्हणते त्याला विहीर आता मी जस्ट विहिरीतून एक बाल्टी पाणी काढलं आणि ते लावडी एक कसं दिसतं असं तुला की चांगलं वाटतंय का हे अंगले शिवून चटतील एक वेळा पुन्हा म्हण ते की अंगाला शिवून चटतील कसं वाटतंय काहीच नाही वाटत एवढंच मला असं वाटतं मग हात एवढं कपून टाकावं असं लागत आहे हा हात कापून टाकावं टाकणं जाणं टाकणं मला एक सांगा गाईज वस्तू खराब राहिली म्हणून तुम्ही फेकून देता का तुमची फेवरेट माणसं खराब राहिली म्हणून का तुम्ही त्याला फेकून देता का नाही ना वस्तू राहिली तर फेकून देतो लागेच पण जर का माणूस खराब राहिला तर आपण त्याचे दूर होतो त्याला फेकून नाही देऊ शकत ना तशा म्हणे याचंही आहे काही दिवस थांबू आपण भगवान के सामने हर कोई झुकता है वैसे ही हर अच्छे इंसान के सामने हर बेवकूफ इंसान झुकता है तर आता सांग मी तुला उपमेय कोण आहे ना उपमान कोण आहे याच्यामधला सांग ना शिकले म्हणते उपमेय तुला दिलाय उपमा हा तू है उपमान उपमेय मी हाव उपमान तू आहे हा कारण की तू लावडी नाही मैं लावड़ीन क्या कहा आपने लावड़ीन किस हिसाब से मैं लावड़ीन दिख रही हूँ अच्छी खासी तो दिख बाल खुले क्या करके हो मुझे अरे भाई आपको नहीं पता ये सुखाने के लिए मैंने रखे है इसे ये गदी है कहीं की आता गावामध्ये जर का असं केस बिस खुले करून राहिलं ना लावडीन कोणत्या गावावरून आली असं म्हण 10 पंपाचा किती 12 पंपाचा टाइमपास होय झाकण जात होतो का काढू हं? ये धर दूर धुमरे
सोडू नको धर तू लक्षात ठेव. ये गाडी बरं ठीक आहे. धर धर. आम्ही आता एक कारनामा करत आहोत गाईस. काहीतरी बरोबर हळूहळू सोड. अर्धी थोडी एक भिंगऱ्याला अटकते बाल्टी म्हणून तिथून काढते. ती चप्पल तिकडे चप्पल हातात नको खराब होते. चप्पल काढते ते एकाच हातात काय दुसऱ्या हातात दोन हातात नाही. पाणी अच्छे सरी का चाबडक चाबडक करते. मोबाइल इससे ना हो पाएगा. हाँ भाई आप ये क्या भैया सो. अरे यार ये तो कधी नाही रहा. जय जय सारा साथ हमारा. धुआ धोबी धोबी. स्टूलने का तार बांधायचा आणि टाकून द्यायचा. लई हुशार आहे हा आणि ए नाही बाबा. आरती वाढणार आहे. धुवा पटापटा. मग सारखं जा. बिना दिव्याची. घे ना हे घे ना पाणी काढून आहे ना. ए त्या गांडात नको धुऊ नमू. गांडात नको. ये देखिए गाइस ये क्या कर रही है. ओ यार आप क्या कर रहे हो कीचड़ उठा रहे हो ए काही का बोलते का जब अशी कसं बोलत राहते का साधं बोलत. ये देखिए गाइस ये कितनी कीचड़ उठा रही है. पगला गई है ये तो. टाकू निकलना पड़ता है. थांबना पड़ता. समू तू सगळं भरपूर कर. पुन्हा गार्डन दिखताय व त्याला. थांबा पण नाही का याला असं ठेवून द्यायचं का समू. असं ठेवलं ते दिसते का व्हिडिओ. दे मोबाईल इकडं. तरी वाटते आता घुसून मग म्हणलं. तुम्ही फक्त इकडं पहा. ज्याबाई इकडं ज्याबाईचं मागचं दिसतंय. खालीच ठेवली अशी धुतो पहिल्या हाताने. तुला दर घेऊन जायचं ना. बामणार असं म्हणलं काय ना घरी
जाऊन धुण्यापेक्षा धु. हा एकाच पायाचं काढ ना मग आधी. अशा काळातच नाही निंदतच नाही असं धर म्हणून असे उद्धर तू आलो नाही काही नाही पाहिजे.